नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपले सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले आज चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 26 नोव्हेंबर 2023 तारीख आहे आणि 25 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। या व्हिडिओ सीरीजमध्ये मला कालच्या दिवसभरातून जे काही छोट्या छोट्या गोष्टी शिकायला भेटतात त्या तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो। तसेच दोन महत्त्वाचे न्यूज, एक महत्त्वाची न्यूज म्हणजे जे काही मला चांगली वाचण्यात आली ती सांगत असतो। आज सगळ्यात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये मॅमल म्हणजे स्तनपान प्राणी जे असतात त्यातल्या माऊस म्हणजे एका उंदराच्या अर्ली एम्ब्रिओ डेव्हलप करण्यात वैज्ञानिकांना यश आले, त्याबद्दलची ती मी बातमी डिस्कस करणार आहे। आणि कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही रणदीप हुडा आणि त्याची मैत्रीण जे आता लग्न करणार आहे 3 दिवसांनी त्यांच्या लग्नाबद्दलची आहे। कुठे लग्न होणार आहे, कोण आहे त्याची होणारी बायको, याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये सांगणार आहे। हे डिस्कशन, ह्या न्यूज तुम्हाला जर आवडल्या तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी ही एका विचित्र प्रकाराबद्दलची होती। आम्ही बऱ्याच वेळा अशा काही विचित्र पेशंटशी आम्हाला सामोरं जावं लागतं किंवा विचित्र घटनांना सामोरं जावं डॉक्टर म्हणून। ते जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्हाला यापूर्वी असे बरेच अनुभव आले असतील। हुक्का बऱ्याच फॅमिलीजमध्ये, स्पेशली रिच फॅमिलीजमध्ये हुक्का घरी वापरला जातो मोठ्या लोकांकडून, प्रौढ लोकांकडून। घरातल्या हुक्क्यामध्ये चारकोल, टोबॅको वेगवेगळे आणि वेगवेगळे घटक असतात। हुक्का हे बऱ्याच फॅमिलीजमध्ये ट्रेडिशन म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरतात। घरातला एखादा व्यक्ती, आपल्याला माहिती आहे की एखादा व्यक्ती दारू पित असेल तर त्या घरातला लहान मुलगा सुद्धा त्या व्यक्तीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न पुढे करू शकतो किंवा त्याच्यावर तसे संस्कार होतात। घरात एखादा कोणी स्मोकिंग करत असेल तर लहान मुलं त्यांना बघून स्मोकिंग करण्याकडे जास्त वळण्याची शक्यता असते। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण एका घटनेतून आली जिथे घरातला एकदम छोटा बालक, जवळपास 6-7 वर्षाचा तो आहे, त्याला घरातल्या व्यक्तींनी, मोठ्या व्यक्तींनी हुक्का घेतल्यामुळे त्याचं आकर्षण झालं आणि त्याने सुद्धा तसं करण्याचा प्रयत्न केला। लहान मुलं चुकीच्या गोष्टी खूप पटकन शिकतात त्या मोठ्यांकडून। हुक्का हा काही इल्लीगल नाहीये, त्यामुळे बऱ्याच फॅमिलीजमध्ये जिथे घरी हुक्का घेतात त्याचं अनुकरण लहान मुलं करू शकतात। ही जाण आपण ठेवणं गरजेचं आहे। असं बिलकुल झालं नाही पाहिजे, कारण त्या मुलाला त्याचे सिम्पटम्स लगेच आले, मोठ्या व्यक्तीला कदाचित त्याचे त्रास जास्त होणार नाही, पण घरात आहे पडलेला हुक्का, मोठे लोक घरातले हुक्क्याचं सेवन करतात हे बघून त्या 6-7 वर्षाच्या मुलाने सुद्धा ट्राय केला। त्या घटनेमुळे त्या मुलाला चक्कर आल्यासारखं झालं, त्या मुलाला जे काही सहन करावं लागलं ते फार वाईट होतं आणि ते चुकीचं होतं। या घटनेतून एक आपण सर्वांनी चांगलं शिकलं पाहिजे की कुठेही कोणतंही सेवन ज्या गोष्टीचं करू शकतो ज्यामुळे आपल्याला ॲडिक्शन म्हणजे सवय लागण्याची शक्यता आहे, आणि जे चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे दारू असो, स्मोकिंग असो, गुटखा किंवा हुक्का, यातला कोणता प्रकार चांगला कोणता वाईट याचं डिस्कशन बिलकुलच झालं नाही पाहिजे। ह्या सर्व गोष्टी घरात कुठेही कोणी सेवन केलं नाही पाहिजे। कोणाला त्याचं फारच सवय असेल किंवा कोणी त्याचं ॲडिक्टच असेल तर ॲटलिस्ट घरात त्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजे। घरात घडण्याचे 2 दुष्परिणाम, एक तर घरातल्या लोकांना पॅसिव्हली त्या गोष्टीला एक्सपोज करावं लागतं, म्हणजे एखादा व्यक्ती जर घरातला स्मोकिंग करत असेल तर बाकीचे लोक, घरातले जे 4 लोक आहेत, म्हणजे तुम्हाला तर स्वतःला नुकसान करताच आहे, तुमच्यासोबत आसपास जे राहत आहेत, जे तुमची बहीण, भाऊ, आई, वडील, पती, पत्नी, मुलं हे आहेत, त्यांना तुम्ही अननेसेसरीली एक्सपोज करताय। आणि तसंच त्या घटनेत घडलं, जे काल मला शिकायला भेटलं की घरातल्या मोठ्या लोकांनी हुक्का ओढला म्हणून लहान मुलांनी तो ट्राय केला। लहान मुलांनी ट्राय केल्यामुळे त्याला लिटरली चक्कर आले, एवढं त्याने हुक्का केलाय। हे होणं चुकीचं आहे। त्या घटनेतून आपण एक चांगली गोष्ट शिकायला पाहिजे की अशा ज्या काही ॲडिक्टिव्ह गोष्टी आहेत त्यांना स्ट्रिक्टली घराच्या बाहेर कसं ठेवता येतील। तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा। हुक्का कोणी ओढायचा, कुठे ओढायचा याबद्दल खूप प्रॉब्लेम्स आहे आणि खूप नवीन नियम त्यामध्ये आलेत। जिथे कॉमन पब्लिक प्लेसेस आहेत, जसं की रेस्टॉरंट झालं, काही रेस्टॉरंट आहेत किंवा एअरपोर्ट्स आहेत, काही हॉटेल्स आहेत, तिथे सुद्धा जिथे स्मोकिंग अलाउड आहे तिथे डेफिनेटली हुक्क्याला पण परमिशन आहे। त्यामुळे हुक्का काही इल्लीगल गोष्ट आहे तिथे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण या गोष्टीला घरात कसं आपल्याला आळा घालता येईल, घरात लोकांना कसं जागरूक करता येईल की बाबांनो घरात हुक्का ओढू नका। तुमचं बघून तुमच्या घरातले लहान मुलं म्हणजे 5-7 वर्षाचे मुलं जर हुक्का ओढायला लागले तर विचार करा त्यांच्या भविष्याचं काय
होईल आणि पुढे आपण कशा प्रकारचा समाज निर्माण करतोय. त्यामुळे या गोष्टींचा विचार सर्वांनी केला पाहिजे. फक्त हुक्क्याचं उदाहरण मी घेणार नाही, स्मोकिंगचं सुद्धा तेच आहे, अल्कोहोल इंजेक्शनचं पण तेच आहे. म्हणजे घरातल्या एखाद्या अडल्ट व्यक्तीला जर दारू घेताना कोणी बघितलं लहान मुलांना तर नक्कीच त्याच्या परिणामावर त्याच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. स्मोकिंग सुद्धा तसंच आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण हा इश्यू डिस्कस झाला पाहिजे. म्हणजे हुक्क्यावर डिस्कशन फार कमी होत असेल. हुक्का चुकीचा आहे सगळ्यांना माहिती आहे, पण लिगली ते अलाउड असल्यामुळे घरात बसून सगळे मोठे लोक आरामात हुक्का जर ओढत असतील आणि लहान मुलं ते बघतायत, त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतोय, या गोष्टीचा जर विचार कोणीच करत नसेल तर ती गोष्ट चुकीची आहे. म्हणजे त्याचा जेव्हा पेशंट म्हणून ते ओपीडीला चेकअपला येतात आणि चक्कर येते पेशंटला आणि कारण विचारलं, डिटेल विचारलं, तर त्यातून हिस्ट्रीमध्ये असं कळालं की या हुक्क्याच्या घरातल्यांच्या सवयीमुळे लहान मुलांनी ते ट्राय केलं. तर खरंच वाईट वाटण्यासारखं आहे. त्यातून एक शिकायला भेटलं की हे लगेच बंद झालं पाहिजे. घरामध्ये कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन मोठ्याद्वारे अगदी चुकीचं आहे. तुम्ही कितीही जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट बरोबर ठरूच शकत नाही, असं माझं मत आहे. तुमचं याबद्दलचं मत मला नक्की सांगा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही एका चांगल्या रिसर्चबद्दल आहे. वैज्ञानिकांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, जे सारखं पृथ्वीला चक्कर मारत असतात, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च करत असतात वेगवेगळे ॲस्ट्रॉनॉट्स, त्यांनी आता असा रिसर्च केला आहे की त्यांचं म्हणणं आहे की अर्ली एम्ब्रिओ म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वी अगदी आईच्या गर्भाशयात असताना सुरुवातीला जे डेव्हलपमेंट असतात, काही दिवसांची जी डेव्हलपमेंट असते, काही तासांची जी डेव्हलपमेंट असते, त्या डेव्हलपमेंटला स्तनपान प्राणी म्हणजे स्तनपान प्राण्यांपैकी एक म्हणजे उंदराच्या एम्ब्रिओला अर्ली डेव्हलपमेंट स्टेजमध्ये डेव्हलप करण्यामध्ये त्यांना यश आले. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 2 पेशींचा एम्ब्रिओ नेले. खूप प्रमाणात जवळपास 300 पेक्षा जास्त 2 पेशींचे एम्ब्रिओ त्यांनी नेले होते, तिथे डेव्हलप केले. परत त्यांना पृथ्वीवर आणण्यात आला आणि पृथ्वीवर अर्ली स्टेज एम्ब्रिओ जवळपास ब्लास्टोसिस्ट नावाची एक स्टेज असते, त्या ब्लास्टोसिस्ट स्टेजपर्यंत त्यांनी एम्ब्रिओ डेव्हलप केला आहे. असं पहिल्यांदा झालं की स्तनपान प्राण्याचा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट स्पेस स्टेशनमध्ये करून त्याला पृथ्वीवर आणण्यात आलंय. ही भविष्यासाठी खूप मोठी न्यूज आहे. भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कदाचित या गोष्टीचा उपयोग आपल्याला मानवी एम्ब्रिओचे डेव्हलपमेंटमध्ये करण्याचं काम पडू शकतं. आपल्या मनात नेहमी भीती होती की स्पेसमध्ये जे काही रेडिएशन्स आहेत त्यांना कसं सामोरं करावं लागेल किंवा एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना त्याला इतक्या रेडिएशनला जर एक्सपोज झाला तर काही वाईट परिणाम होऊ शकतात का. पण ॲटलिस्ट आपण ब्लास्टोसिस्ट या स्टेजपर्यंत तिथे डेव्हलप करू शकतो. ही सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तुम्हाला जर त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि जास्त डिटेल त्याबद्दल नक्की वाचा. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही रणदीप हुडाच्या होणाऱ्या लग्नाबद्दल आहे. रणदीप हुडा हा अभिनेता आहे. तुम्ही त्याचे बरेच मूव्हीज बघितले असतील. तो आता लिंथोयगानबी लैशराम म्हणजे लिन लैशराम या इम्फाळ मणिपूरमधल्या एका ॲक्ट्रेसशी लग्न करणार आहे. लिन लैशराम ही बऱ्याच मूव्हीजमध्ये छोट्या छोट्या कॅमिओ रोल्समध्ये तुम्ही बघितले असेल. ओम शांती ओम चित्रपटामध्ये शाहरुखच्या मागे एका सीनमध्ये ती दिसतीये. पुन्हा मेरी कोम या प्रियंका चोप्राने साकारलेल्या एका चित्रपटामध्ये मेरी कोमची छोटी बहीणचा रोल तिने केला होता. ती एक ॲक्ट्रेस आहे. जन्म तिचा इम्फाळ मणिपूरमध्ये झालाय. या बातमीचं एक चांगली बाजू असं सांगता येईल की जेव्हा इन्व्हिटेशन त्याने दिलं रणदीप हुडाने सर्व सोशल मीडियाला, त्याने त्या इन्व्हिटेशनमध्ये असं लिहिलंय की महाभारताच्या वेगवेगळ्या कथांमधून एक छोटंसं पान आम्ही स्वीकारत, ज्या पद्धतीने महाभारतामध्ये अर्जुनाने एका मणिपूरच्या सैनिक महिला जी चित्रांगदा होती तिच्याशी लग्न केलं, तशाच प्रकारे मी आता लिन लैशराम सोबत लग्न करणार आहे. हा लग्न सोहळा 29 नोव्हेंबर 2023ला इम्फाळ मणिपूर इथं होणार आहे. त्यानंतर रिसेप्शन मुंबईला जे काही तिथे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं आहे. ॲकल्चरेशन एक प्रकार असतो. ॲकल्चरेशन म्हणजे 2 कल्चरचं मिक्सिंग होणे, म्हणजे कम्प्लिटली डिफरंट एक कल्चर आहे. नॉर्थ ईस्टचे लोकांचं कल्चर कम्प्लिटली वेगळं आहे, तरी पण ते खूप चांगले लोक आहे. मी तिथे 3 वर्ष राहिल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की तिथलच्या लोकांचा आदरातिथ्य खूप चांगला आहे, खूप चांगल्या स्वभावाचे लोक आहेत. आणि म्हणूनच तिथे आता तिथल्या एका व्यक्तीशी लग्न करून ते या 2 कल्चरचं मिक्सिंग कसं होतं हे खूप चांगली न्यूज आहे, म्हणून तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. या बातमीच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याबद्दलची लिंक शेअर करेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जास्त डिटेल नक्की वाचू शकता.
तुमच्या आसपास अशी घटना घडते का जिथे लहान मुलं मोठ्यांनी घरातल्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्या गोष्टीला आहारी पडतात? असं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हे रोखण्यासाठी काय उपाय करता येईल याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहू शकता. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.